आणि हा जो विला आहे ना तो जो मळवली स्टेशन आहे लोणावळ्यामधले रेल्वे स्टेशन त्याच्यापासून 3 मिनिटावर आहे जर गाडीने येत असाल तर. सो असा हा विला आहे. तर पहिल्यांदा मी तुम्हाला आधी विला दाखवतो पूर्ण विथ स्विमिंग पूल अटॅच. सो तुम्ही जर स्वतःसाठी घेत असाल किंवा इन्व्हेस्टमेंट पर्पज घेत असाल तर बेस्ट आहे, कारण का स्विमिंग पूल अटॅच आहे. सो पब्लिक भरपूर आता सध्या स्विमिंग पूल अटॅच असे विलाज बघते. सो हा पण मास्टर बेडरूम आहे थर्ड, म्हणजे तिन्ही बेडरूम हे मास्टर बेडरूम आहेत. तिघांनाही अटॅच वॉशरूम आणि बाथरूम आहे. हा थोडा मोठा बेडरूम आहे. कोणाला आता हा विला जर बुक करायचा असेल, म्हणजे जर विकेंडसाठी करायचं असेल, जसे आता लोक शनिवार रविवार येतात, जर कोणाला बुकिंगसाठी पाहिजे असेल, म्हणजे 1 दिवस 2 दिवस जर यायचा असेल, तुम्ही कमेंटमध्ये इन्क्वायरी करू शकता. नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या HD मराठी ब्लॉगर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहे लोणावळ्याला, मळवली इथे आलेलो आहे आपण. आणि थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल की आज आपण जे आलेलो आहे ना ते एका विलाला भेट द्यायला आलेलो आहे. आणि हा जो विला आहे ना तो सेलिंगसाठी आहे, म्हणजे विकायचा आहे. सो त्याचा हा व्हिडिओ आहे. आणि हा जो विला आहे ना तो जो मळवली स्टेशन आहे लोणावळ्यामधले रेल्वे स्टेशन त्याच्यापासून 3 मिनिटावर आहे जर गाडीने येत असाल तर. सो असा हा विला आहे. तर पहिल्यांदा मी तुम्हाला आधी विला दाखवतो पूर्ण विला कसा आहे. 3 BHK विला आहे हा. सो आतमधून दाखवतो तर. सो चला तर मी तुम्हाला आतमध्ये आधी दाखवतो की विला कसा आहे ते, आणि त्यानंतरला मग तुम्हाला पुढची डिटेल्स देतो. सो बघा, हा जो गेट आहे इकडून हा विला आहे. 3 BHK विला आहे हा. तर आतमध्ये बघूया आपण. सो इकडे आहे ही गाडीची पार्किंगसाठी इकडे जागा आहे. त्यानंतरला ही इकडून एंट्री आहे आणि विलाचं नाव आहे महाविला. सो ही एंट्री इकडून, आणि जो मेन एंट्रन्स आहे दरवाजा, सो हा आहे तो. इकडे बघू शकता, हा दरवाजा आहे मेन एंट्रन्स. सो त्यानंतर इकडे बाजूला बघताय हा एवढा स्विमिंग पूल आहे विथ स्विमिंग पूल अटॅच. सो तुम्ही जर स्वतःसाठी घेत असाल किंवा इन्व्हेस्टमेंट पर्पज घेत असाल तर बेस्ट आहे, कारण का स्विमिंग पूल अटॅच आहे. सो पब्लिक भरपूर आता सध्या स्विमिंग पूल अटॅच असे विलाज बघते. सो त्यासाठी हा एक प्लस पॉईंट आहे. त्यानंतरला स्विमिंग पूलच्या बाजूला बघाल तर ही एवढी एक्स्ट्रा स्पेस आहे जिथे तुम्ही आरामात इकडे बसून एन्जॉय करू शकता किंवा डान्स वगैरे करू शकता किंवा जेवण करू शकता. सो हा एवढा मोठा स्पेस आहे इकडे. त्यानंतरला आपण आता आत जाऊ. ही एक विंडो आहे इकडून. सो हा जो बघताय हा हॉल आहे मेन. सो मगाशी तुम्हाला दाखवलं तर हा एंट्रन्स आहे, सध्या आता बंद ठेवलेला आहे. सो इकडून हा एंट्रन्स आहे मेन, आणि इकडून जर आलात तर हा इकडे हॉल आहे, हा मेन हॉल. सो हे आहे इथे छोटंसं डायनिंग टेबल आहे. त्यानंतरला सोफा सेट आहे इकडे बसायला. त्यानंतरला TV आहे, आणि इकडे आहे किचन. इकडे एक बाथरूम आहे खाली, बघू शकता. सो हे खालचं एक बाथरूम आहे. आणि जो फर्स्ट बेडरूम आहे तो खाली आहे. आपण आधी खालचा बेडरूम बघूया. सो बघा, बेडरूम एवढा मोठा बेडरूम आहे. हा फर्स्ट बेडरूम आहे, ग्राउंड फ्लोअरला, म्हणजे ग्राउंडला आहे फर्स्ट बेडरूम. आणि विथ हा मास्टर बेडरूम आहे. इथे अटॅच बाथरूम आहे, टॉयलेट बाथरूम एकच आहे. सो हा जो बघितला हा फर्स्ट बेडरूम आहे, फर्स्ट मास्टर बेडरूम आहे विथ अटॅच वॉशरूम. ठीक आहे, चला तर मग आता आपण वर जाऊन बघूया फर्स्ट फ्लोअरला. सो हा आहे आपला दुसरा बेडरूम.
आणि हा पण मास्टर बेडरूम आहे. आहे मास्टर बेडरूम आणि याला गॅलरी पण आहे छोटीशी. हे बघा, ही छोटीशी गॅलरी आहे. आणि हा इकडून व्ह्यू आहे. इथे समोर सगळीकडे ना बंगलोजचीच लाईन आहे. इकडे पण विलाज वगैरे विलाजची लाईन आहे. आणि ही आहे ह्या बेडरूमची छोटीशी बाल्कनी गॅलरी. नंतर जसं म्हटलं की हा आहे मास्टर बेडरूम. हा पण ह्याला पण अटॅच वॉशरूम आहे, बाथरूम वॉशरूम. सो हा आहे आपला सेकंड बेडरूम. आणि आता आपण थर्ड बेडरूम बघूया. सो हा पण मास्टर बेडरूम आहे थर्ड, म्हणजे तिन्ही बेडरूम हे मास्टर बेडरूम आहेत. तिघांनाही अटॅच वॉशरूम आणि बाथरूम आहे. हा थोडा मोठा बेडरूम आहे. आणि ह्याच्यामध्ये बाथ टब पण आहे. हा जो बेडरूम आहे तो मेन बेडरूम आहे, मास्टर बेडरूम आहे. आणि या बेडरूमला बाथ टब आहे इन्क्लुडेड. गीझर पण आहे प्रत्येक वॉशरूम बाथरूममध्ये. सो हा आहे बाथ टब. आणि या बेडरूमला ही मोठी बाल्कनी आहे, म्हणजे मोठी गॅलरी आहे. हे बघा. सो ही पण भरपूर मोठी जागा आहे इकडे पण बघाल तर. हे बघा, ही पण भरपूर मोठी गॅलरी आहे. आणि हा इकडे खाली व्ह्यू आपला स्विमिंग पूलचा. सो ही बाल्कनी पण मोठी आणि हा व्ह्यू आहे इकडे. सो हा होता थर्ड बेडरूम. आणि आता जसं आपण खालून आलो ना, फर्स्ट फ्लोर इथून आलो, सो इकडे होता फर्स्ट बेडरूम, सेकंड बेडरूम, हा थर्ड. आणि ह्याच्या इकडे या साईडला एक गॅलरी दिलेली आहे. ही पण भरपूर मोठी गॅलरी आहे. बघा, लांबच्या लांब मोठीच्या मोठी आहे. आणि इथून ही स्विमिंग पूलचा व्ह्यू आहे, जर बघू शकता तुम्ही. हे बघा. सो इथून पण व्ह्यू आहे. ही मोठीच्या मोठी जागा आहे, भरपूर मोठी जागा आहे. ही एक एक्स्ट्रा स्पेस आहे. आता आपण वर जाऊया. टेरेस आहे. सो टेरेस बघू शकता, मोठा टेरेस आहे. पूर्ण टेरेस आहे. आणि इकडून व्ह्यू बघू शकता, इथून ट्रेन जाते. हे इकडे आहे ना, इथेच थोडा अंतरावर मळवली रेल्वे स्टेशन आहे इकडेच. इथून 3 मिनटावर आहे. आणि हा इकडून नजारा आहे वरचा, बघू शकता ते. आणि इकडे पूर्ण या प्रॉपर्टीज आहेत, विलाज आहेत इकडे संपूर्ण. सो हा जो विला बघितला ना, तो 2,500 स्क्वेअर फूट आहे आणि 1800मध्ये कन्स्ट्रक्शन आहे याचं. असा हा विला आहे. मळवली स्टेशन, मळवली रेल्वे स्टेशनपासून 3 मिनटावर गाडीने येत असाल तर. स्विमिंग पूल अटॅच आहेत, बाल्कनीज दाखवल्या मोठ्या वगैरे. वरचा बेडरूम दाखवला विथ टब आहे, बाथ टब आहे. आणि प्रत्येक बेडरूम हा मास्टर बेडरूम आहे. वॉशरूम बाथरूम अटॅच आहे त्याला. खाली किचन दिलेलं आहे. आणि हा बाकी स्पेस आहे, एक्स्ट्रा स्पेस आहे. हा जो विला आहे, विलाचं नाव आहे मा विला. आणि जर कोणाला हा विला जो आहे तो सेलिंगसाठी आहे, जर कोणाला घ्यायचा असेल तर मी खाली इकडे नंबर देईन, स्क्रीनवर नंबर येत असेल, या नंबरला कॉन्टॅक्ट करा. आणि जी काही प्राईस असेल ते तुम्हाला कळेल त्याच्यावरून. म्हणजे तिथे कॉन्टॅक्ट केल्यावर तुम्हाला समजेल की या विलाची प्राईस काय आहे. नेगोशिएबल वगैरे जे काय आहे ते तुम्हाला कॉन्टॅक्ट केल्यावर मिळेल. इथे या स्क्रीनवर मी इथे नंबर देईन. सो नक्की जर हा विला जर कोणाला घ्यायची इच्छा असेल, जर विकेंड होम म्हणून, कारण भरपूर जण आता विकेंड होमही घेतात किंवा बाहेरचे क्लायंट असतील किंवा इंडियाच्या बाहेर असतात ते,
त्यांना जर इंडियामध्ये प्रॉपर्टी घ्यायची असेल आणि प्राईम लोकेशन आहे म्हणजे लोणावळ्यासारख्या ठिकाणी आहे, तर जर इन्व्हेस्टमेंट पर्पज घेत असाल किंवा स्वतः राहायला येत असणार तर चांगली प्रॉपर्टी आहे. आता याच्यात बेनिफिट असं आहे की इन्व्हेस्टमेंट पर्पज जर तुम्ही घ्याल तर कसं आहे की तुम्हाला मंथली जे काय आहे ते रेंटल मिळेल. कारण का लोणावळ्यासारखा परिसर आहे इथे, जे इथे भरपूर लोक फिरायला येतात, 2 दिवस राहायला येतात किंवा एन्जॉय करायसाठी येतात. सो त्याच्यामुळे लोक इथे भरपूर प्रमाणात येतात आणि बुक करतात विलाज असे. सो त्यामुळे त्यांचं जे रेंट आहे ना ते तुम्हाला मंथली रेंटलही मिळू शकेल. सो इन्व्हेस्टमेंट पर्पजसाठी ही खूप चांगली अशी प्रॉपर्टी आहे. आणि जर कोणाला आता हा विला जर बुक करायचा असेल म्हणजे जर विकेंडसाठी करायचं असेल, जसे आता लोक शनिवार रविवार येतात, जर कोणाला बुकिंगसाठी पाहिजे असेल म्हणजे 1 दिवस 2 दिवस जर यायचा असेल, तुम्ही कमेंटमध्ये इन्क्वायरी करू शकता किंवा आपलं इंस्टाग्रामचं अकाउंट आहे HD मराठी ब्लॉगर, सो तिथेही तुम्ही इन्क्वायरी करू शकता. पुढची तुम्हाला डिटेल्स तिकडे तुम्हाला पुरवण्यात येईल. जे काय असेल चार्जेस वगैरे जे काय आहे ते तुम्हाला तिथे पाठवले जातील. आणि ही जर व्हिडिओ जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.